बीजा पोटी फळे रसाळ घुमटी मुख्य अमृताचे वाणी देह देवाचे कारणे सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुख्य अमृताचे वाणी देह देवाचे कारणे तुका म्हणे जाती ताप दरुषणे विश्रांती मुख्य अमृताची वाणी देह देवाचे कारणे समचरण सरोजम सांद्र नीलाम विराभम जगनहितवाणी मंडलम मंडलाम तरुण तुलसीमाल कंधरम कंजनेत्रम सदे धवलासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरंगा करो करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान्यवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने उद्दित्रजनने निवांची काय माझी वाणी मानेल संतासी रंग चित्तासी आपुले आत्मरूप गणेश स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण हे जीवन श्री चरण श्री गुरुंचे दिवस करून आता शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ घुमटी मुख्य अमृताची वाणी देह देवाचे कारणी प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग जगदवंदनीय श्रीमंत श्री देवनिवासी जगदूत तुकोबराय यांच्या 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी संतांचे एक अलौकिक वर्णन केलेलं आहे. संत जीवन काय आहे ते संत जीवनाचं जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. या अभंगामध्ये बोलत असताना तुकोबराय म्हणतात की संतांची संगत प्राप्त झाल्यानंतर काय होतं. संतांचे सहवास प्रत्येक जीवाला किती अत्यावश्यक आहे त्याचं पूर्ण मार्गदर्शन या अभंगामध्ये महाराजांनी केलेलं आहे. अभंग जगद्गुरु तुकोबरायांनी तुमच्यासमोर म्हणून दाखवलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून गेले 25 वर्ष पूर्ण झाल्याने 26व्या वर्षामध्ये आपण या ठिकाणी पदार्पण करून जवळजवळ मला वाटतं आजचा 5वा दिवस आहे. 25 वर्ष आपण अविरत या ठिकाणी समस्त गावकरी मंडळी शहापूरकर मोठ्या आनंदाने प्रेमाने या ठिकाणी आपण सेवा चालू ठेवलेली आहे. आणि जर तसं जर विचार केला तर या वर्षी आपल्या कार्यक्रमामध्ये मला बरेचसा असा योगायोग आलेला दिसतो. आता बघितलं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा चतुष्कोत्तर रौप्य महोत्सव याच वर्षी आहे. त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबरायांचा विश्वोत्तर अमृत महोत्सव अर्थात 375 वर्ष पूर्ण याच वर्षी झाले. त्याचप्रमाणे जनार्दन स्वामींची पुण्यतिथी, सोपान काकांचा समाधी सोहळा, खानोबा महाराजांची पुण्यतिथी, संतजी महाराज जगनाडे, अगदी उभय संतांच्या ठिकाणी आपल्या कार्यक्रमामध्ये पुण्यतिथी येतात. आणि याचा विशेष आपण जर आपलं औचित्य जर म्हटलं तर जगद्गुरु तुकोबरायांच्या मूर्तीचा
प्राणप्रतिष्ठेचा वर्धापन दिन तुकोबरायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपण आपल्या गावामध्ये केलेली आहे. तुकोबरायांना आपल्या गावामध्ये आपण समस्त गावकरी मंडळीने आणलेलं आहे आणि या ठिकाणी आणल्यानंतर तुकोबरायांचा गाथा पारायण या ठिकाणी आपण समस्त गावकरी मंडळी बरोबर आहे. गाथा पारायण चालू आहे ना? किती जण बसले पारायणाला? कमीत कमी 14 टाळ तरी होती महाराजांचे. 14 तरी पाहिजे होते ना. उठाला गेल्या अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी तुकोबरायांची सेवा करत आहोत. आणि असं म्हटलं म्हणून असं काही वाटून देऊ नका. जर वाटलंच तर मला असं वाटेल पुढच्या वर्षी बसलेच जास्त आणखीन चांगलं तुकोबरायांना आनंद वाटेल ना. हे बघा आपण सप्ताह करतोय परंतु तुमच्याच गावामधून नाही सांगत, प्रत्येक गावातली परिस्थिती अशी झाली पारायणालाच कोणी बसायला तयार नाही. पारायण म्हटलं की कुणीतरी एखादी बाहेरचे महाराज बोलायचे, त्यांनी स्टेजवर बसायचं, त्यांच्या समोर अगदी 4-5 लेकरं आणून बसायचे. तर त्याचा चांगला आनंद घेतला आम्ही. बारीक लेकरात पारायण करण्याचा भरपूर दिवस. पारायण आपल्याला करावं वाटत नाही कारण का आपण सहज म्हणतो नाही ते रिकाम्या माणसाचं काम आहे. बरोबर आहे की नाही? असंच म्हणतो की नाही आपण पारायण करणं कुणाचं काम आहे? रिकाम्या माणसाचं. असंच म्हणतो की नाही? पारा घ्यायला सापडतात गावात लोक नाही ना. आपल्याच कार्यक्रमासोबत कार्यक्रम अगदी दुसरा दिवस असेल मला वाटतं किंवा तिसरा दिवस गाडी जळगाव आहे बघा. गाडी जळगाव तुकोबरायांच्या गाथ्याचं पारायण चालू आहे. तुम्ही युट्यूबला सर्च करा तुम्हाला पारायण बघायला मिळेल. एवढा आनंद घेतात ते गावकरी मंडळी. एवढं सुंदर गाथा पारायण चालू आहे. आपल्याला एखाद्या वर्षी आनंद मिळावा असं जर आणखीन सगळ्यांनी विचार केला तर जास्त संख्येने जर पारायणाला बसले तर नक्कीच तुकोबरायांना आणखीन जास्त आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. समस्त गावकरी मंडळी जेवढं तुकोबरायांचं गाथा पारायण करताय त्याचप्रमाणे हरिपाठ आहे, हरिकीर्तन आहे आणि या सप्ताहामध्ये अगदी 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा तुमच्या समोर माझ्याकडे सेवा आली तुमच्या समोर करण्याचा योग प्राप्त झालेला आहे. ज्यांच्यामुळे या ठिकाणी नेहमीच गावामध्ये मी येतोय. याच्या अगोदरही बऱ्याच वेळेस येऊन गेलो आणि नेहमीच अधूनमधून कुठल्याही अनेक प्रसंगामध्ये नेहमीच या ठिकाणी गावामध्ये येतो. येत असताना अनेक जुने संबंध आहेत की आपल्याच गावातील सर्व ज्येष्ठ महाराज मंडळी आहेत. त्यामध्ये आपले हरिभक्ती पारायण परम आदरणीय विठ्ठल महाराज माने आहेत. महाराजांच्याही संबंधाने या ठिकाणी अनेक वेळ गावामध्ये यायचं काम पडलं. त्याचप्रमाणे नरसिंह महाराज मुकुटकर असतील, दादाही आहेत आणि विशेष नेहमीच येण्याचं ज्यांच्यामुळे काम पडायला लागलं बरं का. सारखंच जास्त जवळीक ज्यांच्यामुळे माझी विशेष आली आणि ज्यांच्यामुळे या ठिकाणी मला महाराजांचा फोन आला ती माझी परम स्नेही अगदी परमार्थ प्रेमी विठ्ठल महाराज बोबडे महाराजांमुळे जास्त यायचं काम पडायला लागलं. कारण कार्यक्रमाच्या संबंधाने तर येतोच. असं जरी रोडनी चाललं त्यांना माहीत झालं तरी गावात यावंच लागायला लागलं. त्याचं कारण असं आहे की जवळजवळ 8-9 वर्ष झाले आम्ही टाका ते पंढरपूर आमच्या गावातून दिंडी असते प्रत्येक वर्षी आषाढी वारीला. बोबडे महाराज प्रत्येक वर्षी आमच्या सोबत चालत येतात. 15 दिवस पायी असतात. त्याच्यामुळे जास्त जवळीक आली, जास्त प्रेमाचे संबंध वाढले. येण्याचं सारखं योग यायला लागला. चला या ठिकाणी सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गावातील सर्व महाराज मंडळी, सर्व भजनी मंडळ, त्यामध्ये आमचे गोपाल महाराज आहेत, जे लक्ष्मण महाराज आहेत, बंडू महाराज आहेत, कुंडलिक महाराज आहेत, बैराम महाराज आहेत आणि ज्यांनी सुंदर मृदंगाची साथ केली त्यांचे धाकलगावचे महाराज महेश महाराजांनी सुंदर या ठिकाणी महाराज येतात. सर्वच गावातील ज्येष्ठ मंडळी आहेत, वडीलधारी मंडळी, महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्वांच्या उपस्थितीमध्ये अगदी थोडा वेळ कीर्तन करायचं बरं का. किती वाजेपर्यंत? 10:30 वाजेपर्यंत त्यांनी टायमिंग सांगितलं आणि मला येतानाच बोबडे महाराजांनी सांगितलं, म्हटले महाराज 8:30 ते 10:30. आता महाराजांचे 2 जण होते. म्हटलं तुम्ही सुरू किती वाजता करा, मी 10:30 संपेणार, याचं काही तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणलं. कशासाठी जास्त वेळ घ्यायचा? तुमचा ठरलेला टाइम आहे ना 8:30 ते 10:30. अगदी बरोबर 10:30 आपण ज्ञानदेव तुकाराम करणार आहोत.
फक्त त्याच्या अगोदर एकच विनंती आहे सगळ्याला, ज्या ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेस सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने भजन करायचं. एवढा सुंदर आपण या ठिकाणी थोडा वेळ सेवा करणार आहोत आणि ज्यांच्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत चांगलाच येतोय, नुसता शहापूरमध्येच नाही, ज्यांनी परिसरामध्ये जरी म्हटलं, सप्ताहाला जर साऊंड सिस्टम जर म्हटलं, लोक सहज मध्ये नको कोणी, मग भिडे भाऊ जर असले बरं आता म्हणले, कारण त्यांच्यापासून कीर्तन करायला त्रास होत नाही, गावकऱ्यालाही होत नाही, गावकऱ्यालाही सहज वागून घेतात. आमचे अशोक भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी जगद्गुरु तुकोबारायांचा भंग तुमच्या समोर म्हणून दाखवलेला आहे. जगद्गुरु तुकोबार या भंगावर बोलत असताना महाराज म्हणतात, एक संत जीवन असं आहे बघा, संत जीवन असं आहे की संत या भूतलावर अवतीर्ण होतात, जन्माला येतात आणि जन्माला आल्यानंतर आपला जन्मही संपवतात, आपली मरणही संपवतात. या भूतलावर आल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संतांचं जीवनच असं आहे की संत महात्मे आल्यानंतर आनंदामध्ये राहतात, जोपर्यंत राहायचं तोपर्यंत स्वइच्छेने राहतात आणि निघून जात असताना आनंदाने जातात, परंतु कीर्ती रूपाने शिल्लक या ठिकाणी राहतात. कारण संतांचं जीवन मोडीत ज्ञानोबाराय वर्णन करतात, पार्थ ऐशापरी जन्मेची जन्मनिवारी मरणे मृत्यूवारी आपण उरे. संतांचं एक अलौकिक जीवन आहे. प्रश्न पडतो आपल्याला, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की संतांचं एक अलौकिक जीवन आहे, संत या भूतलावर राहतात आणि जात असतानाही आनंदाने निघून जातात, आपल्या कीर्ती रूपाने या ठिकाणी शिल्लक राहतात. कहो महाराज, जगद्गुरु तुकोबाराय भूतलावर आलेले आहेत आणि आम्ही जन्माला आलो ना, तुकोबाराय जन्माला आले, ज्ञानोबाराय आले, नाथ महाराज आले, सावता महाराज आले, कबीर महाराज आले, नरहरी महाराज आले, गोरोबा काका, सर्व संत मंडळी या भूतलावर अवतीर्ण झाले. त्यांनाही हातपाय कान नाक डोळे सगळंच आहे ना, आम्हालाही सगळं आहे. जगद्गुरु तुकोबाराय पायाने चालत होते, आपण पायाने चालतो का डोक्याने चालतो? जर संतांचं जीवन जर तुमच्या आमच्या सारखंच आहे, त्यांनाही हात पाय कान नाक डोळे सगळ्या गोष्टी त्यांच्या आहेत, त्यांचाही व्यवहार आमच्यासारखा दिसतोय आणि आमचंही जर तसंच असेल तर संतांत आमच्यामध्ये काय फरक आहे? साहजिकच प्रश्न पडतो की नाही. संत या ठिकाणी आलेले आहेत आणि संतांचं आपलं जर जीवन बघितलं तर सादृश्य दिसतंय की नाही, सारखं दिसतंय. तुकोबारायांचं जीवन बघितलं तर आपल्यासारखंच दिसतंय. आपल्याच परिसरामध्ये ज्यांच्या पंचक्रोशीत आपण राहतो, शांतीप्रभू एकनाथ महाराजांचं जर जीवन बघितलं नाथ महाराजांचं, तर महाराजांचं जीवन असंच होतं. महाराज सावकार होते, खूप मोठी संपत्ती होती महाराजांकडं. नाथ महाराजांच्या बाबतीत जर विचार केला तर महाराज म्हणतात, नाथ महाराज एक राजे होते, श्रीमंत होते नाथ महाराज. मोठा वैभव होतं नाथ महाराजांकडं. का तुमच्या आमच्यासारखं वैभव नव्हतं नाथ महाराजांचं बरं का. आपलं वैभव कसं आहे, आपण सप्ताहामध्ये जर रामायण भागवत कथा जर ठेवलीच तर आपण काय करतो, लई झालं तर महिला मंडळाच्या वाटीमध्ये साखर घेऊन येतात, कोण एखादा गुळाचा खडा घेऊन येईल, बरोबर की नाही. नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये ज्यावेळेस भावार्थ रामायण चालायचं, रामायण महाराज समाजाला सांगायचे, तर महाराजांकडे जेवढे लोक त्या ठिकाणी यायचे त्या प्रत्येकाला एक एक, त्या काळामध्ये त्यांच्याकडे ती वाटी म्हणायची, त्याला आपण ते मोठं डवणं म्हणतो ना, डवणं पातेलं वरण वाढायचो, तसं एक वगराळं होतं. प्रत्येकाला तेवढी भरून साखर दिल्या जायची, जेवढे लोक येतील तेवढ्याला. आपण प्रसाद किती वाटतो रामायण संपल्यानंतर, छटाक साजऱ्यात सगळे लोक म्हणतो की नाही. कल्पना करा की जे नाथ महाराज एक एका माणसाला एक एक वगराळं साखर देत होते, ते नाथ महाराज सामान्य नव्हते. एवढं मोठं ऐश्वर्य होतं नाथ महाराजांकडं. तुकोबारायांच्या बाबतीत आपण बघतोय, तुकोबारायांचं आपण वर्णन करत असताना एकाच बाजूने वर्णन करतो महाराजांचं, अनेक बाजूने सांगितलं. त्या ठिकाणी सांगतात की महाराजांची परिस्थिती अशी होती, केळीवर नारिंग घरचंद्र मुळी, महाराजांच्या घरी खायला अन्न नव्हतं एवढंच आपण सांगितलं जातं. महाराजांच्या बायकोला एकच लुगडं होतं एवढंच सांगितलं जातं. पण ज्या तुकोबारायांची सावकारकी होती, ज्या काळामध्ये समाजाला खायला मिळत नव्हतं, त्या तुकोबारायाने त्या काळामध्ये अनेक समाजाचं भरण पोषण केलं. महाराजांची सावकारकी होती, कारण महाराजांचे सासरे सामान्य नव्हते.
महाराजांचे सासरे ज्यांनी मुलगी महाराजांना दिली गुळवे, म्हणजे एवढ्या राजघराण्यातली ज्यांना मुलगी दिली ते तुमचे आमच्यासारखे असतील का? एवढं ज्यांचं ऐश्वर होतं ते तुकोबर आहे. आता ते तुकोबरा या ठिकाणी एवढं मोठं ऐश्वर होतं आणि एवढं मोठं ऐश्वर संपून ज्या तुकोबरायांना नेण्यासाठी विमान येतंय आपल्यासाठी. आपलं सोडा, आपल्यासाठी कोणी न्यायला तर येणारच नाही, पण आपण जर जायचा टाइम झालाच तर आपल्याजवळ कोणीच राहत नाही, शिल्लक कोणीच राहत नाही. ही आपली परिस्थिती आहे. मग जर संतांचं जीवन तुमच्या आमच्यासारखं दिसतंय, संत या ठिकाणी भूतलावर आले तर आपणही आलो, म्हणजे नेमकं काय फरक आहे तो फरक तुम्हाला थोडक्यात सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण सर्व शेतकरी लोक आहेत, बरोबर आहे की नाही? सर्व शेतकरी मंडळी आहोत आपण. आपल्याकडे प्रत्येकाकडे जवळजवळ दूध प्रत्येकाच्या घरी आहे ना. कुणाकडे गाईचं असं, कुणाकडे म्हशीचं असं, नसं तर शेळीचं आहे. हा दूध दूध नाही म्हणत, सगळे म्हणायला तयार नाही, सगळ्याकडे आहे म्हणून. आपल्याला कंटाळा यायला लागला गाई सांभाळायचं. चला, दूध आहे. दुधाचं आपण काय करतो? दही करतो. दही करत असताना काय करतो? दुधाचं विरजण टाकतो ना, विरजण. आणि विरजण टाकल्यानंतर त्या दह्याचं आपण काय करतो? उसळण करतो, उसळण. आता मला एक सांगा, दह्याचं उसळण केल्यानंतर त्या दह्यामधून दोन वस्तू निघतात बघा. काय काय? एक लोणी आणि दुसरं ताक, बरोबर आहे की नाही? ताकही निघतं आणि लोणी निघतं. त्या लोण्याला तापवल्यानंतर तिथं तूप तयार होतं. पहिली प्रक्रिया ताक आणि लोणी. आता लोणी आणि ताक दोन जर समोर एका दुकानामध्ये जर ठेवलेच तर मला सांगा तुम्ही ताकाची काय किंमत आहे? ताक विकत का कोणी? नाही, ताक विकत नाही. लोणी काय किलो आहे? 500-600 रुपये मिनिमम. तुम्हाला विकायचं नाही, मला घ्यायचं नाही, त्यामुळे सांगायचं काही अडचण नाही. 500 ते 600 रुपये किलो पर्यंत लोणी मिळतंय. ताक फुकट भेटतं, बरोबर आहे की नाही? मला सांगा तुम्ही, एकच दूध तर एकच आहे ना, दूध एकच दूध आहे. त्या दुधाचं विरजन केलं, विरजन केल्यानंतर त्यातून दोन वस्तू निघल्या, एक ताक आणि एक लोणी. लोण्याची किंमत केल्या जात नाही, आणि लोण्याची जर किंमत केलीच तर तुम्ही त्याची किंमत केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे लोण्याला किंमत नाही. एक महाराज म्हणतात, दह्याची अंगी निघे ताक लोणी, एका मोले दोन्ही मागू नये. महाराज म्हणतात, एका मोलामध्ये दोन्ही मागून चालणार नाही. त्याचप्रमाणे आणखी दुसरं उदाहरण सांगेल तुम्हाला. जमीन आहे, जमीन खाल्ल्यानंतर जमिनीमधून एक गारगुट निघते बघा. गारगुट निघते की नाही? गारी जुन्या काळामध्ये चालते ओढायचे, काय म्हणते त्याला? चकमक कळली सगळ्या. त्या जमिनीमध्ये चकमक म्हणजे ती गारगुट निघते. आणि हिरा कुठं निघतो? हिरा कुठं निघतोय? हिऱ्याची कंपनी नाही, हिरा जमिनीतच निघतोय. मग मला सांगा, त्याच जमिनीमधून हिराही निघतो आणि त्याच जमिनीमधून काय निघते? गारगुट निघते. पृथ्वीच्या पोटी हिरा गारगुटी दोहीची समसाठी करू नये. त्याच पृथ्वीमध्ये हिराही निघतो आणि त्याच पृथ्वीमध्ये गारगुटही निघते. जसं महाराज म्हणतात की पृथ्वीच्या एकाच ठिकाणाहून गारगुट आणि हिरा निघतोय, दोहीची किंमत सारखी होणार नाही. एकाच दुधापासून ताकही निघतंय आणि लोणीही निघतंय, दोघांची किंमत एक होणार नाही. तसंच आहे बघा, संत आणि तुम्ही आम्ही जीव एकच दिसतो, परंतु आपलीच मोल सारखं होणार नाही. एक मोल होणार नाही दोघांचं. संतांचं आणि आपलं मोल एक होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? तुकोबारांच्याच भाषेत सांगू का? महाराज म्हणतात, संत ममती जगा
नदी नवे पैगा पाषाण म्हणून ये लिंगा संत नवती जगा मानसा त्या सारिखे. महाराज म्हणतात संत माणसासारखे चालताना दिसतात परंतु संत माणसासारखे नाही. संतांचं अलौकिक जीवन आहे. तुमच्या आमच्यासारखं संत महात्मे चालताना बोलताना दिसतात परंतु संतांमध्ये